आणि आताची महत्त्वाची बातमी, पुण्यामध्ये महाविकास आघाडीचं निषेधाचं आंदोलन सुरू झालेलं आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू झालंय। तोंडाला काळे मास्क लावत आणि महाविकास आघाडीच्या आंदोलनाला ही सुरुवात झाली आहे। सुप्रिया सुळेंसह काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं निषेध आंदोलन सुरू झालंय। महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला, मात्र काळ्या फिती बांधून या घटनेचा आणि सरकारचाही निषेध व्यक्त केला जातोय। पुण्यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर इथे आंदोलनासाठी बसलेले आहेत। निषेध या ठिकाणी नोंदवला जातोय। 10 ते 12 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। एकंदरीतच महाविकास आघाडीचे नेते हे आता मूकपणे आक्रमक होताना बघायला मिळत आहेत। एकीकडे महाराष्ट्र बंदची हाक तर दिली होती, मात्र ही हाक मागे घ्यावी लागली। महाराष्ट्र बंद मागे घ्यावा लागला, मात्र महाराष्ट्र बंद जरी मागे घेतला असला तरी सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करणारच असा एक ठाम निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बघायला मिळाला। आणि म्हणूनच महाविकास आघाडीचे 3 प्रमुख नेते, 3 प्रमुख चेहरे महाविकास आघाडीचे हे महाराष्ट्रात 3 वेगवेगळ्या ठिकाणी निषेध आंदोलन करणार आहेत। शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये पुण्यामध्ये सध्या हे निषेध आंदोलन सुरू आहे। पुणे स्टेशनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायऱ्यांवर बसून शरद पवार गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, स्वतः शरद पवार हे निषेध व्यक्त करतायत। तर थेट मुंबईमध्ये सुद्धा ठाकरे गटाकडून निषेध केला जातोय, त्यासाठी निषेधाचे बॅनर देखील लागलेले आहेत। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकड यांच्याकडे। अक्षय, आपण पाहतोय की काही वेळातच म्हणजे साधारणतः 11 वाजता उद्धव ठाकरे शिवसेना भवनाजवळ निषेधाचं आंदोलन करणार आहेत, मात्र त्याआधीच ठाकरे गटाकडून असे बॅनर लागले। नक्कीच निकेला, सध्या आपण शिवसेना भवनाच्या खाली आहोत आणि शिवसेना भवनाच्या खाली पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आणि त्याचसोबत ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते बंदमध्ये आजच्या मूक आंदोलनाकरता एकत्रित आलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त एकीकडे तैनात करण्यात आलेला आहे, दुसरीकडे ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी काळ्या फिती बांधून आलेल्या आहेत। तुमचं नाव काय? खरं तर आंदोलन करता आहात, बंदला कुठेतरी बेकायदेशीर कोर्टाने ठरवलेलं आहे। माझं नाव माधुरी विश्वासराव मांजरेकर, मी उपविभाग प्रमुख वडाळा विधानसभा। खरं तर बेकायदेशीर सरकारच आहे आणि त्या बंदला त्यांनी बेकायदेशीर ठरवलेलं आहे, पण आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आणि न्यायालयाचा सन्मान करून आमच्या पक्षप्रमुखांनी आज सांगितलेलं आहे किंवा महाविकास आघाडीने आज सांगितलेलं आहे की आम्ही बंद पाठी घेतो। पण हा बंदसुद्धा पाठी घेण्यामागे या सरकारचं षडयंत्र आहे हे आम्हाला माहिती आहे। आज आम्ही तोंडाला पट्टी बांधून मूक आंदोलन करत आहोत, जेणेकरून आज सगळी जनता जागृत झाली पाहिजे। खरं तर आपण पाहिलं की महिला पदाधिकारी ठाकरे गटाच्या पोहोचलेल्या आहेत आणि बंद एकीकडे ते करताना आंदोलन करताना मूक आंदोलन करताना पाहायला मिळतात। आज थोड्याच वेळात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील शिवसेना भवनाच्या खाली शिवसेना भवनाच्या चौकात आज या संपूर्ण मूक आंदोलन जे आहे ते करणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सर्वच मवियाच्या नेत्यांना राज्यभर आंदोलन करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचसोबतच तोंडाला काळी पट्टी बांधून हा संपूर्ण निषेध जो आहे तो नोंदवावा अशी असे संपूर्ण सूचना ज्या आहेत त्या मवियाच्या नेत्यांनी आपापल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आणि खरं तर काल हायकोर्टामध्ये हा सगळा जो बंद आहे तो बेकायदेशीररित्या हायकोर्टाचा निर्णय होता, कारण की या बंदच्या विरोधात ॲडव्होकेट सदावर्ते हे उच्च न्यायालयात गेलेले होते आणि त्यानंतर शरद पवार यांनी एक ट्विट करत उच्च न्यायालयाचा सन्मान राखला पाहिजे आणि हे बंद जे आहे ते मागे घेतलं पाहिजे अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर सर्वच मवियाच्या नेत्यांनी आजचा बंद जो आहे तो मागे घेतला आणि आज मवियाच्या पदाधिकाऱ्यांकडनं ठिकठिकाणी राज्यभरात निषेध आंदोलन जे ते होताना पाहायला मिळतं। आपण पुन्हा एकदा येणार आहोत 11 वाजता, ज्यावेळेला उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील।